यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. असं म्हणणाऱ्या द्वापरयुगाच्या न्यायाधीशाने तब्बल कलयुगात शिवाजी महाराजांच्या रूपात जन्म घेतला आणि ज्या वेळेस न्यायाला ग्लानी आली होती त्यावेळेस न्यायव्यवस्थेची व्याख्याच बदलून टाकली. अहो, माझ्या महाराजांची न्यायव्यवस्था इतकी भारी होती की जगात न्यारी होती आणि त्याचं कौतुक संतांनाही होतं. म्हणून आजही संत एकनाथ, संत तुकाराम यांच्या अभंगातून शिवरायांच्या न्यायव्यवस्थेचा आढावा घेता येतो. महाराजांची न्यायव्यवस्था इतकी कठोर, इतकी चांगली होती की स्वराज्यातील प्रत्येक स्त्रीला हा विश्वास होता की जोवर आमचे राजे आहेत तोवर आमचे चारित्र्य शाबूत आहे. अहो, माझ्या महाराजांच्या न्यायव्यवस्थेवर स्वराज्यातील प्रत्येक माणसाला विश्वास होता. पण आज हे सांगताना खंत वाटतं की आज इथे कुठलीही अशी स्त्री नाही जी एखाद्या पुरुषाचं नाव घेऊन असं म्हणू शकते का हो कोणी? अहो, माझ्या महाराजांची न्यायव्यवस्था ही पंचवटी पद्धतीची न्यायव्यवस्था होती. महाराजांच्या दरबारात पंचवटी न्यायव्यवस्था चालायची. काही दिवस, नीट ऐका, काही दिवसच खटला चालायचा. गुन्हा शाबूत होताच त्याला कठोर शिक्षा केली जायची. महाराजांची शिक्षा करण्याच्या काही पद्धती होत्या. तसेच महाराजांची न्यायव्यवस्थेची काही सूत्रे देखील होती. 1. लवकरात लवकर निर्णय. 2. समान न्याय. 3. कठोर शिक्षा. अशी माझ्या महाराजांच्या न्यायव्यवस्थेची त्रिसूत्री होती आणि यावरच महाराजांची न्यायव्यवस्था चालायची. महाराजांची न्यायव्यवस्था म्हणजे जगात भारी अशी न्यायव्यवस्था ज्याची तुलना कुठल्याही न्यायव्यवस्थेसोबत केल्याच जाऊ शकत नाही. अहो, महाराजांच्या न्यायव्यवस्था जशी कठोर होती तशी त्याची काही कठोर तत्वे देखील होती. ती मी तुम्हाला सांगते. 1. कुठल्याही गुन्हेगाराला शिक्षा देताना त्याच्या हुद्द्याचा विचार केला जाऊ नये. रेपिस्ट म्हणजेच बलात्कारी ज्याला आज शिक्षाच होत नाही. महाराजांच्या काळी त्याचा चौरंग केला जायचा. चौरंग म्हणजे काय तर त्याचे 2 हात व 2 पाय छाटून त्याला चौरस्त्यात उभे केले जायचे. याच पद्धतीने बलात्काराला शिक्षा व्हायची. तत्व क्रमांक 3. कुठल्याही माणसाला शिक्षा देताना जर तो आपल्या गटातला असेल तर त्याच्या गैरवर्तनास पाठिंबा न देता त्याला कठोर ती शिक्षा करावी. आणि तत्व क्रमांक 4. लाचखोरी करणाऱ्याचे हात कापले जावे. कारण महाराजांचे असे म्हणणे होते की लाच ही स्वराज्याला लागलेली कीड आहे. अहो, माझ्या महाराजांच्या न्यायव्यवस्थेची आणि आजच्या न्यायव्यवस्थेची तुलना करताना मला जरा लाजच वाटते. कारण आजची न्यायव्यवस्था नसून नोटा छापण्याची फक्त एक मशीन आहे. कारण आज गुन्हेगाराकडे थोडा जास्त पैसा काय असेल तर माहीतच नाही त्याची शिक्षा कुठे जाते. अहो, एका बलात्काराने बलात्कार केला की तो मोकळा फिरतो, मात्र त्या स्त्रीला कोंडून ठेवले जाते आणि त्या स्त्रीच्या आई वडिलांना प्रश्न केला जातो, अहो, आम्ही FIR फाडतो पण मुलीने कपडे काय घातले होते असं विचारताना आमच्या न्यायव्यवस्थेला लाजही वाटत नाही. खरंच आज गरज आहे महाराजांच्या त्या आदर्शांची. आज गरज आहे महाराजांच्या त्या आदर्शांची जे स्त्रियांवर होणारे बलात्कार थांबवतात, त्या आदर्शांची जे लाचखोरी करणारे हात पकडतात, त्या आदर्शांची जे अन्यायाची भिंत हथोडीने फोडून न्यायाची भिंत उभी करतात. खरंच आज महाराजांच्या न्यायव्यवस्थेला आपण तंतोतंत वापरलं ना तरी काही चुकणार नाही. कारण महाराजांची न्यायव्यवस्था होतीच भारी. अहो, माझ्या महाराजांची न्यायव्यवस्था ही जगात भारी होती आणि माझे महाराज हे न्यायाधीशांचे न्यायाधीश होते. म्हणून याच महाराजांसाठी मी बनवलेली एक कविता मला सादर करावीशी वाटते. कलम नव्हता, कायदा नव्हता. नीट ऐका. कलम नव्हता, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा एकमेव राजा. एकमेव तो वाघिणीचा छावा, एकमेव तो वाघिणीचा छावा, शिकवला ज्याने गनिमी कावा. मूर्ती लहान पण कीर्ती महान, मूर्ती लहान पण कीर्ती महान, माझ्या राजांची तर भारीच छान. शत्रूंच्या नाकात करून दम, शत्रूंच्या नाकात करून दम, मुघलांना श्वास घेऊ दिला नाही एकही क्षण. महाराज तुम्ही एकमेव असे राजे जे स्वराज्याला बरोबर साजे, जे स्वराज्याला बरोबर साजे. शाहिस्ते खानाची छाटली बोटे, अफजल खानाची बाहेर काढली आपटे, पाटलांचा केला चौरंग आणि स्वराज्याला दिला नवा रंग. महाराज तुम्ही एकमेव असे राजे जे स्वराज्याला बरोबर साजे, जे स्वराज्याला बरोबर साजे. धन्यवाद.